नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, आज धडाकेबाज असे महिलांसाठी 14 योजनांचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. आज अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 चा सादर करण्यात आलेले आहेत. या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी 14 महत्त्वाचे जे काही निर्णय आहेत ते घेण्यात आलेले आहेत. कोणकोणत्या योजनांचे निर्णय आहेत या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 महिलांसाठी विविध योजना. यामध्ये पहिला निर्णय पहा, महिला लघु उद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना जे आहे ते सुरू करण्यात येणार आहे. अखिल भारतीय स्तरावरती महासंमेलनाचे राज्यात आयोजन करण्यात येणार आहे. तसेच दुसरा निर्णय पहा, आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा मिळणार आहे. 10,000ची रोजगार निर्मिती यामधून होणार आहे. तिसरा निर्णय पहा, लखपती दीदी योजना. लखपती दीदी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची जे काही स्थापना आहे. बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15,000 रुपयावरून 30,000 रुपये जे आहे ते वाढ करण्यात येणार आहे. तसेच पुढचा निर्णय आहे, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला लखपती दीदी या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट यावर्षी या अर्थसंकल्पात सांगण्यात आलेलं आहे. आतापर्यंत 15 लाख महिलांना लखपती दीदी योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे. यावर्षी 25 लाख महिलांचे जे काही लखपती करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलेले आहे. पुढची योजना आहे, जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1,25,66,986 घरांना नळ जोडणी पूर्ण झालेली आहे. राहिलेल्या आता 21,04,932 घरांसाठी काम प्रगतीपथावरती आहे. पुढची योजना आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना. वर्षाला घरटी 3 गॅस सिलेंडर मोफत देणार आहेत. 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना यामध्ये लाभ होणार आहे. पुढच्या योजना पहा, शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान जे 10,000 होते ते 10,000 रुपयावरून आता 25,000 रुपये अनुदान राहणार आहे. त्यानंतर राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशयामुखच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी 78 कोटी रुपये खर्च करणार आहेत. रुग्णांची विशेषत गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेमार्फत ने-आण करण्यासाठी 3,324 रुग्णवाहिका ज्या आहेत त्या इथे असणार आहेत. पुढचा निर्णय आहे, ज्यामध्ये दिनांक 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजामध्ये त्याचे नाव, त्यानंतर आईचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव या क्रमाने करण्याचे बंधनकारक केलेले आहे. हे तुम्हाला माहीत असेल, याचा निर्णय अगोदर झाला होता. आता ते बंधनकारक करण्यात आलेले असं सांगण्यात आलेले आहे. पिंक ई रिक्षा या 17 शहरातल्या 10,000 महिलांसाठी रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य याचा 80 कोटी रुपयाचा निधी जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे. महिलांसाठी पुढची योजना आहे ती म्हणजे सन 2023-24 पासून लेक लाडकी योजनेची सुरुवात करण्यात आली होती. मुलींच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण 1,01,000 रुपये मिळणार आहेत. यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ पाहिला होता. पुढची योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दर महिन्याला 1,500 रुपये, दरवर्षी सुमारे 46,000 कोटी रुपयाचा निधी हा वितरित केला जाणार आहे. आता जी काही योजना आहे ही नवीन योजना ऍड करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिला यासाठी पात्र असणार आहेत आणि महिन्याला या महिलांना 1,500 रुपये देण्यात येणार आहे. याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर घेणार आहोत. पुढची योजना आहे, मुलींना मोफत उच्च शिक्षण. शैक्षणिक वर्ष 2024 पासून 24-25 पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित 8 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षक शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% प्रतिपूर्ती केली जाणार आहे. म्हणजेच मुलींना मोफत शिक्षण भेटेल. जे काही
मोठं शिक्षण आहे, जे अभियांत्रिकी, वस्तुशास्त्र असेल, फार्मासिस्ट असेल, इंजिनिअरिंग असेल, यामध्ये तुमचं 8 लाखापर्यंत जर उत्पन्न असेल, तर तुम्ही यामध्ये 100% तुमची फीज माफ होणार आहे. अशा प्रकारचे हे 14 निर्णय होते. महत्त्वपूर्ण निर्णय आपल्या महिलांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.